बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान. भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशी थेट लढत. कोण मारणार बाजी याकडे सगळ्यांचं लक्ष. राज्याच्या अनेक भागात आजही मुसळधार पावसाचा अलर्ट. रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूरला रेड अलर्ट, तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. मत चोरीचे आरोप खोटे. राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं उत्तर. 7 दिवसात शपथपत्र द्या, नाहीतर देशाची माफी मागा. निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना अल्टिमेटम. निवडणूक आयोगाच्या टीकेला राहुल गांधींचं उत्तर. निवडणूक आयोग अनुराग ठाकूर यांच्याकडे उत्तर शपथपत्र का मागत नाही, राहुल गांधींचा सवाल. अजित पवारांच्या भावकीच्या विधानानंतर राम शिंदे नाराज. अजित पवार ते वक्तव्य करून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतायत, याविषयी स्पष्टीकरण द्यावं, राम शिंदेंची मागणी. क्रीडा खातं बरं होतं, त्रास नव्हता. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. वाद होईल असं लक्षात येताच भरणेंची सारवासारव. एनडीएकडून सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार. राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल. मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो. राधानगरी, हतनूर, कोयना धरणातून विसर्ग. तुळशी तलाव भरल्यानं मुंबईकरांना दिलासा. जम्मूच्या कठुआ जिल्ह्यात पुन्हा ढगफुटी. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू. तालुक्यातील शाळांना प्रशासनानं दिली सुट्टी, तर वैष्णवदेवी यात्राही करण्यात आली स्थगित. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आज भारताच्या दौऱ्यावर. परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि एनएसए अजित डोवाल यांच्याशी होणार चर्चा, तर पंतप्रधान मोदींचीही घेणार भेट. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की घेणार भेट. रशिया युक्रेन युद्धावर होणार चर्चा, तर जर्मनी, इटली, फ्रान्स आणि इंग्लंडचेही अध्यक्ष असणार उपस्थित. आणि अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधील हॉटेलबाहेर गोळीबार. 3 ठार तर 8 जण जखमी. 2 गटातील वादानंतर झाला गोळीबार. कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला असून धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. धरणातून 7212 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असून भोगावती नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सिद्धेश्वर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले असून पूर्णा नदीपात्रात 6579 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून पुराचं पाणी शेतात शिरल्यानं उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत, तर मेडशी गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. परभणीच्या येलदरी धरणातून 4220 क्युसेक वेगानं पाण्याचा पूर्णा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. येलदरी धरण क्षेत्रातील पावसाच्या संततधारेमुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी गाव परिसरातून जाणाऱ्या नदीला पूर आला. आहेरवाडीतील पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात कुडावळे नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. नदीला पूर आल्यानं दापोली मंडणगड राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन जाफराबाद रोडवर गुडघाभर पाणी साचलं होतं आणि भोकरदन तालुक्यात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक मार्ग पाण्याखाली गेले असून वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. नंदुरबार जिल्ह्यातून वाहणारी गोमाई नदी दुथडी भरून वाहू लागली. मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे गोमाई नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारली आणि त्यामुळे दुथडी भरून वाहणारी नदी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधींच्या आरोपांना पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं। मत चोरीचे आरोप खोटे असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। जर त्रुटी असतील तर 15 दिवसांच्या आत सांगा असं आवाहन निवडणूक आयोगानं केलंय। तर निवडणूक आयोगानं राहुल गांधींच्या प्रश्नांची थेट उत्तरं दिलीच नाहीये असा दावा काँग्रेसनं केलाय। राहुल गांधींनी 7 दिवसात शपथपत्र दिलं नाही तर माफी मागावी असं आयोगाकडून बजावण्यात आलंय। ये देखिए शकुन रानी जी हैं, 13/9/23 को ये नई वोटर फर्स्ट टाइम वोटर बनती हैं। इनकी एज क्या है दिखाओ जरा। अ, 70 साल की हैं। और ये देखिए कैसे किया गया है। 2 बार अप्लाई करती हैं। पहली बार 13/9, दूसरी बार 31/10। इसमें उनकी फोटो जूम आउट है, इसमें उनकी फोटो जूम इन है। ऊपर देखिए फर्स्ट नेम शकुन, सरनेम रानी। यहां देखिए सरनेम है ही नहीं, फर्स्ट नेम शकुन रानी। और ये देख लीजिए साइड पे इन्होंने 2 बार ही वोट किया है। अब पता नहीं इन्होंने किया है किसी और ने किया है, बट 2 बार इस आईडी कार्ड पे 2 बार वोट लगा है। कुछ मतदाताओं द्वारा दोहरे मतदान के आरोप लगाए गए। सबूत मांगने पर जवाब नहीं मिला। ऐसे मिथ्या आरोपों से न तो चुनाव आयोग डरता है और न ही कोई मतदाता। सुरुवातीला एक मोठी बातमी। मुंबईकरांची दुसरी मोठी लाईफलाईन असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय। एकूण 15,000च्या आसपास मतदार निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत। हे मतदान बॅलेट पेपरद्वारे होणार आहे। या निवडणुकीत भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशी लढाई होते। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे। तर मुंबई महापालिका निवडणुकीआधी ही निवडणूक लिटमस टेस्ट असणार आहे। मुंबईतील बेस्टच्या विविध आगारांमध्ये या बेस्ट पतपेढीसाठी मतदान पार पडणार आहे। बेस्ट पतपेढीमधील सदस्य असणारे कामगार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत आणि त्यामुळे बेस्ट कामगार कुणाच्या पारड्यात मतं टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाजप आमदार प्रसाद लाड यांनी बेस्ट पतसंस्थेत 24 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलेला आहे। ज्या पद्धतीनं बंगले खरेदी, कार्यालय खरेदी, डिपॉझिट किकबॅक घेणं यामुळे प्रथमदर्शी 24 कोटींहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। बेस्ट पतसंस्थेचे उमेश सारंग आणि सुहास सामंत यांनी स्वतःच्या चैनीसाठी पैसे उडवल्याचा आरोप लाड यांनी केलेला आहे। उमेश सारंग जे पतसंस्थेचे शिवसेना ठाकरे पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांची चौकशी झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे। लाड यांच्या आरोपांवर सुहास सामंत यांनी जोरदार पलटवार केलाय। सहकारी पतसंस्थेतला भ्रष्टाचार श्री घाग आणि गोरेच्या तक्रारीमुळे खुलला। खऱ्या अर्थाने मी माझ्या पतसंस्थेच्या सभासदांना सांगू इच्छितो, ज्या पद्धतीमध्ये बंगले खरेदी, ज्या पद्धतीमध्ये कार्यालय खरेदी, ज्या पद्धतीमध्ये डिपॉझिटचं किकबॅक घेणं, बॅग खरेदी, यामुळे प्रथमदर्शी 24 कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं EOWच्या निदर्शनास आलं आहे, सहकार खात्याच्या निदर्शनास आलं आणि यामध्ये सर्व संचालकांची तर चौकशी होणारच आहे। आणि उमेश सारंग जे संस्थेचे पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री काका सामंत यांची देखील चौकशी झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने मागणी आहे। प्रचार संपलेला आहे आणि असे बेताल आरोप हे करताय। मी कामगारांकडे जाऊन बिर्याणी वाटलेली नाही। मी कामगार 6 महिन्यापूर्वी चेक दाखवला मी 78 कोटीचा आणि एक दिवस निवडणूक जवळ आल्याबरोबर एक दिवस निवडणूक आली आहे म्हणताच 15-20 कोटी वाटायला आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून जनरल मॅनेजरवर प्रेशर आणून त्यांनी ते वाटले ते कोणाला वाटले? फक्त जे कामगार उद्या आता मतदान करणार आहेत 15,000 तेवढ्यांनाच वाटले।